देशाचे गृहमंत्री अमित शहा हे आज पुण्यात एका भाजपच्या मेळाव्यामध्ये पुन्हा एकदा पवार साहेबांच्यावर घसरलेले आहेत। मुळातच या अमित शहाची कीव मला करूशी वाटते, कारण की मागची 10-12 वर्ष सातत्याने महाराष्ट्रामध्ये येऊन पवार साहेबांच्यावर टीका करणे हा एवढा एकच उद्योग देशातले नरेंद्र, अमित शहा आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांना राहिलेला आहे। मुळाच्या अमित शहांनी आपल्या पक्षाचे नेते माननीय नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांनी जे भ्रष्टाचारी सरदार वेगवेगळ्या पक्षात ते फोडलेले आहेत, आमच्या पक्षातले एका गंभीर आरोप असणारे किंवा एकूणच जुन्या काळातले भ्रष्टाचाराचे आरोप असणारे जे काय एकूण नेते फोडून त्या ठिकाणी स्वतःच्या पक्षात घेतले किंवा त्या पक्षांना सहकारी पक्ष म्हणून घेतलंय, त्याचं निश्चित आत्मचिंतन करावं। या ठिकाणी पवार साहेबांच्यावर टीका करत असताना पवार साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रात हेडलाईन होत नाही। एवढ्या फक्त क्षुल्लक आणि बालिश दृष्टिकोनातून आजच त्यांचं हे स्टेटमेंट आहे। मला असं वाटतं की त्यांचं स्टेटमेंट त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये मोठे मोठे भ्रष्टाचारी नेते फोडून आपल्या वर घेतले, ते एकूण पाहता हिंदीतली जी म्हण आहे की सो चोहे खाके बिल्ली चरी हज को, तशाच प्रकारचा हा एकूणच नाही का बालिश आणि उद्योगी नाही का प्रकार मला वाटतो। पण मला एक नक्की या ठिकाणी सांगावंसं वाटतं की त्यांनी त्यांचे एकूणच सरगना नरेंद्रजी मोदी यांना नक्की विचारावं की त्यांनी नेमकं राजकारणामध्ये पवार साहेबांचं कशासाठी पोट धरलं होतं। आणि जर देशाचे पंतप्रधान पवार साहेब माझे गुरु असं सांगतात, तर या ठिकाणी मान्य नरेंद्र मोदींना विचारून तिथून पुढं वेगवेगळे स्टेटमेंट हे अमित शहानी करावे। पण आजच्या या स्टेटमेंटला महाराष्ट्र त्यांच्या या सगळ्या स्टेटमेंटला बिलकुल थारा देणार नाही। अशा शहांच्या फौजा मागची शेकडो वर्ष महाराष्ट्रात खूप वेळा चालून आल्या, पण यांना धडा शिकवण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या त्यावेळेसच्या आणि आत्ताच्या जनतेने कायम केलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।